नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील 3 राऊंड बीएमएस बीएचएमएस होऊन देखील जागा मिळालेली नाहीये, त्याचबरोबर ज्या पालकांचं वार्षिक बजेट किंवा इयरली बजेट आपण म्हणतो त्याला साधारणतः 3 लाख रुपयापर्यंत आहे आणि त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर बीएमएस करायचं आहे, किंवा ज्या पालकांचं पूर्ण पॅकेज 21 लाख पर्यंत आहे त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये बीएमएस करायचं असेल, अशा सर्व गोष्टींबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील बीएमएसचा राऊंड 3 चा कट ऑफ कितीपर्यंत राहिलेला आहे, त्याचबरोबर तुम्हाला आता सध्या जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये इलिजिबल आहे पण अदर कुठल्याच राज्यामध्ये ओपन स्टेटमध्ये म्हणजे एमपी असेल, कर्नाटक असेल, यूपी असेल, पंजाब असेल, अशा राज्यामध्ये जे विद्यार्थी इलिजिबल नाहीयेत ते विद्यार्थी कधी इलिजिबल होतील। क्वालिफाईंग कट ऑफ जो आहे आपला बीएमएस बीएचएमएसचा दरवर्षी काय होतो, क्वालिफाईंग कट ऑफ या ठिकाणी कमी होतो। तो क्वालिफाईंग कट ऑफ कधी कमी होणार आहे आणि आता ज्या विद्यार्थ्यांना कुठंच बीएमएस बीएचएमएस ला सीट्स मिळालेले नाहीये अशा विद्यार्थ्यांकडे कोणता पर्याय या ठिकाणी शिल्लक आहे या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड माहिती नीट 2025 साठी, त्याचबरोबर आता सध्या JEE मेन्सचा या ठिकाणी वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। ज्या विद्यार्थी 2026 साठी JEE असतील किंवा नीट साठी प्रिपरेशन करत असतील अशा विद्यार्थ्यांनी देखील सुद्धा आमच्या या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमच्या युट्यूब चॅनल मार्फत जॉईन व्हायचं आहे। तुम्हाला अत्यंत उपयुक्त माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये, त्याचबरोबर इथून पुढे जे आपण व्हिडिओज टाकू या सर्व व्हिडिओजमध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती आपण देत राहू। सर्वप्रथम नीट 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याचा 3रा राऊंड बीएमएस बीएचएमएस या ठिकाणी डिक्लेअर झाला। या 3ऱ्या राऊंडमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी वाईज जो कट ऑफ आहे त्या कट ऑफचे या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहोत। एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल की बाबा आता चौथा जो स्टे वॅकंट राऊंड होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल का नाही मिळेल, आणि जर ऍडमिशन तुम्हाला मिळणार नसेल तर तुमच्यापाशी आता सध्या पर्याय कोणते कोणते उपलब्ध आहेत या सर्व गोष्टींवर आपण डिटेल्स मध्ये काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम जनरलचा जो कट ऑफ आहे, आता जो 3रा राऊंड झाला याच्यामध्ये बीएमएसचा जनरलचा जो कट ऑफ आहे तो साधारणतः 308 मार्क पर्यंत विद्यार्थ्यांना बीएमएस मिळालेला आहे। एसटी साठी 305 ते 306 मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं होतं। एसटी साठी साधारणतः 253 मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना बीएमएस कॉलेज मिळालेलं आहे। विजे साठी 303 मार्कापर्यंत कट ऑफ आलेला होता। त्याचबरोबर एनटी कॅटेगरी असेल, NT1 कॅटेगरीसाठी 301 मार्कापर्यंत कॉलेज मिळालेलं होतं। NT2 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 307 मार्कापर्यंत या ठिकाणी कॉलेज मिळालेलं आहे। NT3 कॅटेगरीतील विद्यार्थी जे आहेत त्यांना साधारणतः 308 मार्कापर्यंत या थर्ड शेवटच्या राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे। ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थी असतील त्यांना 305 मार्कापर्यंत या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं। SCBC मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांचा कट ऑफ 302 मार्कापर्यंत गेलेला होता आणि ईडब्ल्यूएसचा कट ऑफ महाराष्ट्र राज्याचा राऊंड 3 चा 309 मार्कापर्यंत या ठिकाणी राहिलेला आहे। सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच आहे, ज्या विद्यार्थ्यांना 300 मार्कापेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचेच ऍडमिशन महाराष्ट्र राज्यामध्ये राऊंड कट ऑफ म्हणजे राऊंड थ्रू झालेले आहेत। अदरवाईज ज्या विद्यार्थ्यांना 300 मार्कापेक्षा कमी मार्क आहेत, ज्या विद्यार्थ्यांना 290 पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांना बीडीएस ला सुद्धा महाराष्ट्र राज्यातील 3ऱ्या राऊंड मध्ये त्यांना सीट मिळालेली आहे। पण जे विद्यार्थी 300 पेक्षा कमी मार्क्सचे आहेत, 290 पेक्षा कमी मार्काचे आहेत त्या विद्यार्थ्यांसमोर आता प्लॅन बी या ठिकाणी काय आहे तर तुम्हाला अदर स्टेटमध्ये जावं लागेल। नसेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये देखील सुद्धा जेवढे काही बीएमएस चे टॉपचे कॉलेजेस होते, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आयुर्वेदाला मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घेऊ शकत होता, याचा सुद्धा आपली संधी आता हुकलेली आहे, कारण की 3 राऊंड ऑलरेडी महाराष्ट्र राज्याचे झालेले आहेत। मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक सांगितलं होतं की ऑल इंडिया कोटा AIQचा 3रा राऊंड होणार। खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केली, सर AIQचा 3रा राऊंड होत नसतो, AIQचा फक्त 2च राऊंड असतात, म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स आपल्या व्हिडिओला खूप आल्या होत्या। पण त्या सर्व निगेटिव्ह व्ह्युअर्सनं एक गोष्ट लक्षात घ्यायची, आमचा अनुभव खूप चांगला आहे, दांडगा आहे। दांडग्या अनुभवानुसार आम्ही सांगतो जर सीट वॅकंट असतील तर 3रा राऊंड होतो आणि त्याप्रमाणे ऑल इंडिया कोट्याचा देखील महाराष्ट्र राज्याचा बीएमएस बीएचएमएस चा 3रा राऊंड झाला। लक्षात घ्या,
विदाऊट माहिती आम्ही कोणता व्हिडिओ बनवत नाही. जी माहिती असेल ती पूर्ण जेन्युइन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं 290 मार्कापेक्षा जेवढे विद्यार्थी कमी मार्क्सचे आहेत त्यांच्या पशी आता पर्याय फक्त एवढाच आहे की तुम्हाला अदर स्टेटमध्ये जावं लागेल. महाराष्ट्र राज्यामध्ये मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन करायचं असेल तर महाराष्ट्र राज्यातील सर्व मेट्रो सिटीज मधले जे कॉलेजेस आहेत सर्व कॉलेजेस मधले मॅनेजमेंट कोट्याची सीट्स ऑलरेडी फुल झालेले आहेत. त्यामुळे तुमच्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये पर्याय नाहीये आणि जिथं तुम्हाला पर्याय आहे तिथं तुम्हाला कॉलेज नवीन मिळणार. इन्फ्रासाठी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागणार. मॅनेजमेंट कोट्याची 20-25 लाख रुपये फीस भरून देखील सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन झाल्यानंतर कॉलेज लाईफ मध्ये स्ट्रगल करावं लागणार आहे. याच्यासाठी तुम्हाला पर्याय बी काय आहे तर पर्याय बी आहे कर्नाटक राज्य. कर्नाटक राज्याचा तिसरा राऊंड अजून चालू झालेला नाहीये कारण की कर्नाटक राज्याचा तिसरा राऊंड खूप डिले होत आहे. या डिले होण्यासाठी कारण असं आहे की एमसीसीचा जो मागचा निर्णय आला होता की एमसीसीच्या निर्णयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये एमसीसीच्या थ्रू सीट्स मिळालेले होते अशा विद्यार्थ्यांची अलॉटमेंट कोणत्याही स्टेटनं ज्या विद्यार्थ्यांच्या तिसऱ्या राऊंडमध्ये त्या लिस्टमध्ये नाव असेल अशा विद्यार्थ्यांची नावं एमसीसीने काय करायला सांगितले होते ती मला डिलीट करायला सांगितले होते. कारण की तिसरा राऊंड हा ऑटो फ्रीज असतो. ज्या विद्यार्थ्यांनी एमसीसीची चॉईस फिलिंग केली आणि ज्या त्या स्टेटची 85% स्टेट कोट्याची चॉईस फिलिंग केली अशा विद्यार्थ्यांची ज्यांची डबल चॉईस लिस्टमध्ये अलॉटमेंट कॉलेज त्यांना एमसीसी मधून पण मिळालेलं आहे स्टेट कोट्यातून पण मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांची नावे डिलीट करण्याचा किंवा अशा विद्यार्थ्यांना तुम्ही राऊंड मधून डिबार करण्याचं एमसीसीने सांगितलं होतं. आणि याच मुद्द्यावरून कर्नाटक राज्याचा तिसरा राऊंड एमबीबीएस बीडीएसचा लागलेला होता आणि या तिसऱ्या राऊंडमध्ये खूप असे विद्यार्थी होते की ते विद्यार्थी एमसीसी मध्ये पण त्यांनी डीम साठी चॉईस फिलिंग केलेली होती आणि नंतर कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा एमबीबीएस साठी चॉईस फिलिंग केलेली होती. अशा विद्यार्थ्यांचं डबल नाव आल्यामुळं तो एमबीबीएस बीडीएसचा कर्नाटक राज्याचा राऊंड या ठिकाणी पेंडिंग मध्ये आहे. त्याच्या विरोधात कर्नाटक राज्यातील विद्यार्थी कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि ते कोर्टामध्ये गेल्यामुळं आपला जो बीएमएस बीएचएमएसचा राऊंड आहे कर्नाटक राज्याचा तिसरा शेवटचा जो राऊंड म्हणतो आपण तो त्याला डिले होत आहे. परंतु 10 नोव्हेंबर पर्यंत हा राऊंड होण्याची शक्यता आहे आणि ह्या राऊंडमध्ये तुम्हाला री रजिस्ट्रेशन करण्याचे चान्सेस आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी री रजिस्ट्रेशन केलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा री रजिस्ट्रेशन ओपन करण्याचे चान्सेस आहेत. कर्नाटक राज्यामध्ये आपण एकमेव आहोत आत्ताच्या तिसऱ्या राऊंडमध्ये देखील सुद्धा सीट्स कमी असताना सुद्धा आपण विद्यार्थ्यांना 14 लाख पॅकेज पासून ते 18 लाख पॅकेज पर्यंत डिपेंड करतं कॉलेज कोणतं आहे कोणत्या कॉलेजची किती ओल्ड कॉलेज आहे त्याचा किती पेशंट लो आहे हॉस्पिटल किती जुनं आहे या सर्व गोष्टींवर त्या कॉलेजचं पॅकेज व्हॅरी करत असतं. पण 14 लाखापासून ते 18 लाखापर्यंत तुम्हाला कर्नाटक राज्यामध्ये गॅरंटेड ऍडमिशन आपण आपल्या ब्राईट फ्युचर मेकर मार्फत तुम्हाला मिळवून देणार आहोत. त्याचबरोबर ह्याच्यापेक्षा कमी बजेट असेल आणि मार्क देखील कमी असतील. कर्नाटक राज्याचं नियम काय आहे 144 प्लस मार्क्स पाहिजेत. जर समजा क्वालिफाईंग कट ऑफ डिक्रीज झाला तर तुम्हाला 110 मार्कापेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना गॅरंटेड कर्नाटक राज्यामध्ये आम्ही तिसऱ्या नाही पण चौथ्या राऊंडमध्ये 100% ऍडमिशन मिळवून देऊ. त्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्याकडे कॉलेज बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरं ऑप्शन काय तुमच्याकडे आता पंजाब राज्याचं ऑप्शन ओपन आहे. पंजाब राज्यासाठी पंजाब राज्याचा चौथा राऊंड आता अगदी 5 ते 10 दिवसामध्ये डिक्लेअर होणार आहे. त्या राऊंडमध्ये सुद्धा तुम्हाला फक्त 12 लाख रुपये पॅकेजमध्ये फक्त 12 लाख रुपये पॅकेजमध्ये तुम्हाला पंजाबमध्ये नामांकित बीएमएस कॉलेजमध्ये आम्ही या ठिकाणी ऍडमिशन मिळवून देणार आहोत. ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला आम्ही ऍडमिशन मिळवून देऊ त्या कॉलेजमध्ये आमचे प्रिव्हियस स्टुडंट्स अवेलेबल असतील. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या देखील जास्त असेल. त्याच्यापेक्षाही तुमचं कमी बजेट असेल 12 लाखापेक्षाही तुमचं कमी बजेट असेल आणि तुम्हाला बीएमएसच करायचं असेल तर अगदी 10 लाख रुपयामध्ये तुम्हाला आम्ही बिहार राज्यामध्ये बीएमएस साठी ऍडमिशन करून देऊ. बिहार राज्याचं देखील ऑप्शन ओपन आहे. शेवटचा मॉपअप राऊंडची रजिस्ट्रेशन 5 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी ओपन होतील. तुम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकरच्या व्हॉट्सअप चॅनलमध्ये तुम्ही ऍक्टिव्ह राहा. त्याच्यामध्ये आम्ही आमचे अपडेट देत राहतो. आता सध्या एमपी राज्याचा राऊंड मॉपअप राऊंडचे रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे. ज्या पालकांचे बजेट साधारणतः सीएलसी राऊंड म्हणतो आपण हा शेवटचा राऊंड असतो याला मॉपअप राऊंड सीएलसी राऊंड म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटेड सीट्स आपण मिळवून देऊ. याच्यासाठी जो पॅकेज रेंज असते ते साधारणतः 16 लाखापासून ते 21 लाख रुपयापर्यंत तुम्हाला एमपी राज्यामध्ये गॅरंटेड ऍडमिशन आपण काय करतो आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करून देतो. पण आता सध्याची सिच्युएशन अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आहेत आणि ज्यांना बीएमएस ची आशा आहे अशा विद्यार्थ्यांनी अदर स्टेटकडे जावं. नसेल
तर महाराष्ट्र स्टेटकडे जावं. महाराष्ट्र राज्यातील देखील खूप चांगले नामवंत कॉलेजेस आमच्या टाईपमध्ये आहेत. त्याचं बजेट साधारणतः 22 लाखापासून ते 27 लाख रुपयापर्यंत जातं. मॅनेजमेंट कोट्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये देखील तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत तुम्हाला महाराष्ट्र राज्यात देखील सुद्धा आपण काय करतो, नामांकित BMS कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन या ठिकाणी मिळवून देतो. ह्याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की बाबा BMS पेक्षा MBBS करायचं आहे आणि MBBS साठी त्यांची मार्क्स 144 मार्कापेक्षा जास्त असतील आणि त्या पालकांचं किंवा त्या विद्यार्थ्यांचं वार्षिक बजेट साधारणतः 30 लाख रुपयापासून, म्हणजे वार्षिक बजेट किंवा पॅकेज पूर्ण 90 लाखापासून ते 1,10,00,000 रुपयापर्यंत असेल, अशा पालकांना सुद्धा आम्ही एवढ्या कमी मार्कावर चौथ्या राऊंडमध्ये इतर स्टेटमध्ये आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, MP असेल, बिहार असेल, अशा राज्यामध्ये तुम्हाला, राजस्थान असेल, अशा राज्यामध्ये तुम्हाला गॅरंटेड आम्ही 90 लाखापासून ते 1,10,00,000 रुपयापर्यंत चांगल्यातलं चांगलं कॉलेज या ठिकाणी आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. लवकरात लवकर तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा. निर्णय घेऊन तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचं तर नुकसान करून घ्यायचं नाहीये. थोड्याच अगदी 10 ते 15-20 दिवसामध्ये नीट 2026 साठी ऍप्लिकेशन फॉर्म आपला ओपन होणार आहे. नंतर ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर थोड्याच दिवसात मग ते त्याचे डेट सगळ्या प्रोसेसला चालू होतील. साधारणतः मे महिन्यामध्ये नीटची एक्झाम झालेली आहे. आता नोव्हेंबर महिना चालू आहे. 6 ते 7 महिन्याचा कालावधी या ठिकाणी गेलेला आहे. विद्यार्थ्यांकडे रिपीट करण्यासाठी आता ऑप्शन शिल्लक नाहीये. त्यामुळे रिपीटच्या भानगडीमध्ये न पडता तुमचा आता अभ्यासचा सिलेबसचा टचअप संपलेला असणार आहे. रिपीटचा पर्याय न ठेवता ब्राईट फ्युचर मेकरचा सल्ला निवडा आणि तुमचं भविष्य घडवा, अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.